मला असं वाटतं गेल्या 1-1.5 वर्षात माझ्या आयुष्यात जे चढउतार आलेत की कुठली गोष्ट ना बॅगेज घेऊन नाही जगायचं, ते सरळ बोलावं माणसाने. मी नेहमी म्हणतो लोकांना घाई नाही, पेशन्स. अरे मी माझं ह्या वर्षापासून स्वतःचं प्रोडक्शन हाऊस स्थापित करतोय. एक गोष्ट तर मी शिकलो ते म्हणजे सगळ्यांचे पैसे वेळच्या वेळी दिले जातील. ती मुलगी बीडची आहे. कश्मीर बाबा की थेरपी. सगळ्यांना आशीर्वाद. त्यावरती आज माझ्यासोबत आहे अतिशय अभ्यासू, बुद्धिमान, देखणा, वास्तववादी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पष्ट वक्ता असे बोलणारे कलाकार, जे उत्तम कोरिओग्राफर पण आहे, अभिनेता पण आहेत, कश्मीर महाजनी. कश्मीर, खूप खूप स्वागत आहे स्टार्स कट्ट्यावरती. खूप खूप धन्यवाद. इतकं कौतुक केलं सुरुवातीला तर मला दडपण आलंय. दडपण काय यायचं, तू तसाच आहे. मी तुला आजपर्यंत जेव्हा जेव्हा भेटली आहे मला तुझी ही बाजू जी आहे ती जाणून घेता आली आणि मला असं वाटतं की खूप खूप भारी आहे. तुझा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो प्रत्येक गोष्टीसाठी. येस, आय थिंक वेगळ्यापेक्षा ना आय वुड ऑलवेज से की जे मला खरं वाटतं ना ते सरळ बोलावं माणसाने. तेच कठीण जातं खूप जणांना. हां, म्हणजे युजली म्हणतात ना की ॲक्टिंग. मी नेहमी म्हणतो की कॅमेरावरती तुम्ही ॲक्टिंग करता ना, मी जेव्हा कॅमेऱ्यात, आय थिंक मी कॅमेऱ्यासमोर सगळ्यात खरा असतो. ॲक्टिंग ही कॅमेरा कट झाल्यानंतर लोकांची सुरू होते. हे मी नेहमी म्हणतो की कॅमेरा जेव्हा कट होतो त्यानंतर मग तुम्ही जो एक मुखवटा चढवता, तुम्ही जे डिप्लोमसी बाळगता, त्याच्यामध्ये ॲक्टिंग खरी सुरू होते दैनंदिन आयुष्यात आपल्या. कॅमेऱ्यासमोरच खरेपणा येतो कॅरेक्टर करताना. सो तो मुखवटा मी नाही चढवावा असं कायम प्रयत्न करतो की तो मुखवटा आपण नाही चढवायचा. जसे जितके खरे आपण कॅमेऱ्यासमोर असो तितकेच खरे आपण आपल्या इंटरव्ह्यूजमध्ये, रोजच्या वावरण्यामध्ये, रोजच्या गप्पांमध्ये असावं. हीच गोष्ट लोकांना खूप आवडते आणि म्हणून तुझं कौतुक होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुझा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे आणि तो महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, तो भारतभरात आहे. येस. आता 2025 ची सुरुवात झाली आहे. कुठल्या गोष्टी प्रायोरिटाईज केल्या आहेत तू की ह्या व्हायलाच पाहिजे 2025 मध्ये? 2 गोष्टी. एक तर आता एक राधा एक मीरा ला पूर्णपणे झोकून दिले मी, कारण मोठी फिल्म आहे. आणि त्यानंतर मग मी माझं ह्या वर्षापासून स्वतःचं प्रोडक्शन हाऊस स्थापित करतोय. येस, आणि माझा पहिला चित्रपट, त्याचं स्क्रिप्ट लॉक झालेलं आहे. मला फक्त हिरोईन हवी तशी मिळत नाहीये. ती मिळाली की आम्ही त्याचं शूटिंग मार्चमध्ये सुरू करू. मराठी फिल्मच करणार पहिली, फौजदार नावाची. सो इट्स अ कॉप ड्रामा. आणि माझ्या वडिलांचा पिक्चर होता मुंबईचा फौजदार, खूप पॉप्युलर. रिमेक नाही आहे त्याचा, कारण ती फिल्म आता जुनी झाली आणि तो अख्खाच्या अख्खा तसा आज रिलेटेबल नाही होणार. पण त्याचा स्पिन ऑफ म्हणू शकतो. म्हणजे त्यातला काही एलिमेंट्स आम्ही रिटेन केलेल्या आहेत ज्या आजच्या काळात पण रेलेव्हंट आहेत आणि लोकांना खूप भिडल्या होत्या तेव्हा त्या. पण एक पूर्ण नवीन कथा आजच्या काळाला साजेशी आणि आज रेलेव्हंट वाटेल प्रत्येक तरुण माणसाला सुद्धा आणि वयस्कर माणसाला सुद्धा, अशी कथा आम्ही बनवलेली आहे कॉप्सवरती. कारण हिंदीमध्ये खूप होतं पोलीसचा ड्रामा आणि मला बरेच फॅन्स दरवेळेस म्हणतात की तुला वर्दीत पाहिजे, एकदा वर्दीत पाहिजे, युनिफॉर्ममध्ये पाहिजे. सो ती डिमांड मला अशी दिसत होती गेले 1-1.5 वर्ष की कुठली फेसबुकवर पोस्ट टाकली, इन्स्टावर पोस्ट टाकली की सर एक बार आप ना युनिफॉर्म में आ जाओ, किंवा मराठी लोक सुद्धा सगळी. सो ते माझ्या डोक्यात होतं. सो आय वॉज लाईक की दिस इज हाऊ यू स्टार्ट युअर ओन प्रोडक्शन हाऊस ह्या चित्रपटापासून. आणि आता मी लोकांकरता काम करतोय, बाहेर जाऊन माझे फेवर्स वापरतोय, त्यांचे प्रमोट करतोय. तर माझं झालं की मग मी माझा पण का नको बनवायला, आणि आय शुड यूज माय मशिनरी अँड माय एक्सपर्टीज स्वतःच्या प्रोडक्शनमध्ये. कारण जास्त क्रिएटिव्ह कंट्रोल मला मिळेल त्यामध्ये आणि आर्थिक कंट्रोल पण मिळेल पूर्णपणे. सो या, आय एम स्टार्टिंग ऑफ आता 2025 विल बी डेडिकेटेड. दिग्दर्शक म्हणून पण येणार असतात ना? ते आपण जरा असं सरप्राईज ठेवूया प्लीज. आता ते इतक्या लवकर रिव्हील नको. म्हणजे मला 2 गोष्टी तर क्लिअर झालेल्या आहे. अभिनेता तर असणारच आहे, निर्माता पण आहे. आता दिग्दर्शकाच्या बाबतीत ज्या पद्धतीने त्यांनी टीज केलेलं आहे, इतक्या लवकर नको, कारण आतापासून मग स्पेक्युलेशन सुरू होतील, अरे हे असं हे तसं वगैरे नको. पण मग अभिनेत्री मैत्रिणींनी काय तुला अप्रोच करायला सुरुवात केली आहे का नाही? अभिनेत्री मैत्रिणींनी काही अप्रोच करायला सुरुवात केली? हो, पण मला आय डोंट नो, मला कारण ना ती मुलगी बीडची आहे. बरं. आणि मुलगा आहे पुण्याकडचा, आणि मग नंतर ते मुंबईला जातात ट्रान्सफर झाल्यावर वगैरे. असं खूप एरियाज आम्ही कव्हर करतोय. सो बीडची ती ओरिजिनली लँग्वेज असणारी, त्या मातीतली कोणतरी मुलगी पाहिजे जी बीडचं कल्चरल फॅब्रिक जिला समजेल, तिच्या सिस्टीममध्ये DNA मध्ये ते असेल, अशी असेल. किंवा एखादी अभिनेत्री आत्ताची, तिने तेवढा वेळ देता आला पाहिजे तिला. मग जे कधी कधी शक्य होत नाही. त्याच्यात काही कोणावरती हे नाही, जजमेंट नाही. ऑफकोर्स 10 कामं करावी लागतात वेगवेगळी. सो मग इकडची कोणी आत्ताची अभिनेत्री असेल तर तिने तेवढा वेळ द्यायची, तिची तयारी असेल की मी बीडची बनायला तयार आहे, मला 2 महिने त्याच्यावरती मी खर्च करायला तयार आहे कुठलंही दुसरं काम न करता, आणि त्यापुढे 3 महिने शूटिंग करायला तयार आहे, असं असेल तर होऊ शकतं. नाहीतर मग नवीन पोरगी शोधावी लागेल असं वाटतंय. लवली. जेव्हा तू प्रोडक्शन हाऊसचा विचार करतोयस तर आता तू आतापर्यंत वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केलेलं आहे, काय काय ठरवलेलं आहे की तुझ्या प्रोडक्शन हाऊस थ्रू
कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली जाणार आहे? एक गोष्ट तर मी शिकलो ते म्हणजे सगळ्यांचे पैसे वेळच्या वेळी दिले जातील. हे फार महत्त्वाचं आहे. बजेटिंग आधीपासून खूप सॉर्टेड असेल, त्यामुळे पैसे आधी जे ठरवले जातील त्यात जे निगोशिएशन होईल ते होईल, पण जे ठरतील ती रक्कम वेळच्या वेळी ज्या तारखांना सांगितले त्या तारखेला मिळेल. कारण टेक्निशियन्स ॲक्टर्सना खूप मॅनिप्युलेट होतात आणि नाही वेळेत पैसे मिळत आणि घरं त्याच्यावरती अवलंबून असतात. सो ते एक. दुसरी गोष्ट मला नेहमी जाणवते की काही ठिकाणी पैसे आपल्या प्रोडक्शनमध्ये वाचवले जातात ते म्हणजे ना गाड्यांवर. बाहेरगावी जेव्हा शूटिंग असतं तर रात्रीचा प्रवास होतो, तर युजली पैसे वाचवायला त्याच ड्रायव्हरला सकाळपासून राबवलेला असतो आणि नाईट शिफ्टवरती पण तोच तुम्हाला घेऊन जातो. कित्येकदा ऍक्टर्स आणि टेक्निशियन्स बसलेले असतात आणि ड्रायव्हरच्या डोळ्यावरती झोप लागत असते आणि हायवेला जात असतात, झापड येत असते. असं झालं काही काही प्रोडक्शन्समध्ये की रात्रीचं मी ड्रायव्हरला बोललोय की तू साईडला बस, मी चालवतो, आणि मी भोरवरनं वगैरे मुंबईला गाडी चालवत गेलो सगळ्या टेक्निशियन्स घेऊन, आणि तो नाही म्हणत होता कारण ते थोडं असतं ना, नाही बाबा कंप्लेंट झाली तर की सरांनीच गाडी चालवली वगैरे. तर मी म्हटलं मी कोणाला सांगणार नाही, पण मला दिसतंय की तू दमलायस आणि मी नाही दमलोय आता, तर तू बस. तर त्याला मी कन्व्हिन्स करून बसवलं आणि आय विल टेल यू सोनाली 5व्या मिनिटाला तो पोरगा झोपेत गेला गाढ. आणि हा पोरगा आम्हाला भोरवरनं मुंबईला घेऊन जाणार होता रात्री 1 वाजता. मग 6 जणांचं आयुष्य धोक्यात होतं त्या घरात. का तर 5-6 हजार रुपये गाडीचे फक्त वाचवायचे होते एवढ्या बजेटमध्ये. म्हणू शकत नाही ना तो काही, त्याला पण घर चालवायचंय, त्याला डबल काम मिळतंय तर तो करणार बिचारा. पण हे प्रोड्युसर म्हणून मला असं वाटतं की आपल्या क्रूचं सेफ्टी, की एक इकडे 6,000 नका वाचू, त्याच्या 4 लोकांचा जीव धोक्यात जातो. त्यामुळे 2 गाड्या अरेंज करा, दिवसाची एक असेल तर रात्रीची दुसरी करा आणि लोकांना सेफली पोचवा. काळजी घ्या की ड्रायव्हर्स वेळच्या वेळी झोपलेले आहेत ना, आराम करून आलेत ना, ओव्हरवर्क नाही आहेत ना. सो ह्या काही गोष्टी ज्या मी ॲक्टर म्हणून फेस केलेल्या आहेत त्या मी निर्माता असेल तर आय वुड लाईक टू करेक्ट दॅट. आय वुड लाईक टू मेक शुअर दॅट एव्हरीबडी इज सेफ आणि एव्हरीबडी इज पेड वेल. हे आहे बजेट तसं ऑर्गनाईज करणं. आणि तिसरी गोष्ट प्रमोशन. मला असं वाटतं आपण प्रमोशन लोकांच्यात जाऊन जे करायचं आहे ग्राउंड लेवलला, तू आता बोललीस की व्हॉट्सॲप मेसेजेस लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, सगळं चर्चा झाली पाहिजे, एंगेजमेंट पाहिजे. तर हे सगळं आपण इंटरव्ह्यूज वगैरे करतो, हे गरजेचं आहेच, पण त्याबरोबर लोकांच्यात 1 महिना 1.5 महिना आधीपासून जाऊन लोकांच्या इव्हेंट्समध्ये अटेंड करून आपला टीजर दाखवणं, ट्रेलर दाखवणं, अवेअरनेस क्रिएट करणं. हे शेवटचे 15 दिवसाचं जे गणित आहे ना, 15 दिवसात प्रमोट करू, त्यामुळे लोकांना कळेपर्यंत पिक्चर येऊन पण जातो. करेक्ट आहे. 1-1.5 महिना तरी पाहिजे प्रमोशन करायला की लोकांना समजायला की असा चित्रपट येतोय. सो ते थोडंसं आय थिंक प्री प्लॅन्ड आधीपासून माझ्या निर्मिती ह्याच्यात मी करीन, की संस्थेत मी करीन की बाबा आपण आधीपासूनच हे प्लॅन करायचं. मे बी मेकिंग वगैरे आधीपासून अवेअरनेस, शूटिंगच्या काळापासून अवेअरनेस क्रिएट करायला सुरुवात करायचा, थोडं BTS देऊन लोकांना भेटून हे करून. सो या काही गोष्टी मला थोड्या शिकल्यात, त्या मी थोड्या वापरात आणायचा प्रयत्न करीन माझ्या ह्याच्यात. खूप छान पद्धतीने. आणि तुझं हे जे प्लॅनिंग आहे ते नक्कीच यशस्वी होणार. आणि आता प्लॅनिंग बद्दल जेव्हा विचारतोय आपण, तर 2025 किंवा ह्या वर्षासाठीच नाही, ओव्हरऑल पण प्रत्येक वेळेस ना आपल्यामध्ये काही बदल होत जातात. एक प्रोजेक्ट केल्यानंतर, 4 लोकांना भेटल्यानंतर, वेगवेगळा अनुभव घेतल्यानंतर आपण बदलत असतो, बरोबर की नाही? तसं तुला काय वाटतं की तुझ्यामध्ये आता काय बदल झाले ह्या आत्ताच्या सिच्युएशनला? मला असं वाटतं गेल्या 1-1.5 वर्षात माझ्या आयुष्यात जे चढउतार आलेत. 6 वर्ष आधी माझ्या मुलाचा जन्म झाला, त्यानंतर थोडासा बदल घडला. 1-1.5-2 वर्षापूर्वी एक अजून क्रायसिसमधून माझी अख्खी फॅमिली गेली. आणि हळूहळू मी जसे वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले, मग परत मी लोकांच्यात जायला लागलो आणि लोकांचं प्रचंड 10 पटीने प्रेम मिळायला लागलं. सो पहिली गोष्ट जी झाली ना ती म्हणजे ही ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. जे आहे ना आपल्याला मिळालेलं, कुडकुड न करताना त्याकरता थँकफुल राहावं माणसाने. इट्स ग्रॅटिट्यूड, स्वीकारावं. आणि दुसरी गोष्ट माझा बदल झालेला आहे तो म्हणजे मला ना एम्पथी खूप आली आहे. माझ्या क्रायसिसमुळे मला एम्पथी खूप आली. सो पूर्वी ना मी खूप रुथलेस होतो एका प्रमाणात, की ह्यानी याचं काम करायचं, ते काम नीट नाही झालं तर त्याला बोलायचं सरळ तडक फडक की जा तू मग घरी जा, घरी बस, दुसरा कोणतरी आणतो मी जास्त प्रोफेशनल म्हणतो. आता ना मी विचारायला लागलो लोकांना की तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे. कारण माझा मुलगा घरी आहे ना, त्याच्याकरता त्याचे वडील हे सुपर हिरो आहेत, ते कामावर रोज जातात आणि परत कामावरनं घरी येतात आणि भारी काम करून आलेत वगैरे. तर ते तर मग मी ना समोरच्या माणसाला बोलल्यावरती 2 मिनिटं माझ्या मनात विचारतो, ह्याच्याही घरी ह्याचं मूल वाट बघत असेल का, ह्याची आई वडील आपला पोरगा कामाला गेला आहे वगैरे, तर आज ह्याच्याकडनं काही चूक झाली तर ह्याचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम आहे का, त्यामुळे ही झाली आहे चूक. तर ती आता मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. मी पहिल्यांदा लगेच रिॲक्ट नाही करत, आम्ही की व्हॉट इज द प्रॉब्लेम, का नाही होते काम, तुला काही प्रॉब्लेम आहे का, विल सॉल्व्ह इट.
आपण तो सॉल्व्ह करू आणि मग काम करायला सुरुवात करू. आणि लोक खूप छान रिस्पॉन्ड करतात आणि जोडली जातात त्यामुळे. सो आय बिकम मोर एम्पथेटिक. मग मी विचार करतो की नाही, तो घरी बसला उद्या तर 2 दिवस त्याचं मूल विचारेल ना की बाबा कामावर का नाही चाललेत. आय शुडंट बी द रिझन फॉर दॅट ॲट एनी कॉस्ट. किती गोड. सो ही एम्पथी थोडीशी माझ्यात निर्माण झाली. ॲज अ पर्सन हॅव चेंज्ड बिकॉज ऑफ द क्रायसिस दॅट आय हॅव हॅड इन माय ओन लाईफ आणि द नाईस पीपल दॅट आय हॅव इन माय लाईफ. आय हॅव स्टार्टेड व्हॅल्युईंग पीपल मोर दॅन मनी, आय फील. ते पण झालं की खूप वयाच्या खूप लहान वयापासून कमवत असल्यामुळे मला पैशापेक्षा आता पैशाचं मला एवढं टेन्शन नाही आहे. इन द सेन्स पैसे तर मी कमवीन कुठनं तरी, मला त्याचं नाही टेन्शन. मला माणसं जास्त महत्त्वाची वाटायला लागलेत पैशापेक्षा. दॅट्स इट. खूप छान, खूप छान, खूप छान सांगतोय. मी म्हणाले ना की तू फार वास्तववादी आणि फार रोखठोकपणे तुझी मतं व्यक्त करतो आणि तेच भिडतं माणसाला. कुठली गोष्ट तुला असं वाटते की आता खूप सोपी झालेली आहे आणि ही गोष्ट आव्हानात्मक वाटतेय मला माझ्याकरता? ओव्हरऑल म्हणजे ओव्हरऑल जर नाही, हे फार सोपं झालंय ग सोनाली आजकाल आणि ह्या गोष्टीसाठी आता खूप चॅलेंजिंग वाटतंय. असं काय आहे? मला असं वाटतं की आता ना मराठी इंडस्ट्रीचं जर का आपण बघायला गेलो तर लोक आता थोडी ओपन झाली आहे थिएटरला जाण्याकरता. म्हणजे तुम्ही जर का एक बरं प्रोडक्ट बनवलं तर लोक विलिंग आहेत 250 रुपये खर्च करून थिएटरमध्ये जाऊन बघण्याकरता. मी खरंच बऱ्याच लोकांच्या मताला त्याच्या उलटं बोलतोय की जे बरेच लोक म्हणतात की अरे येत नाहीत. पण मला असं वाटतं येत नाहीत त्याच्यामध्ये आपण कुठेतरी चुकतोय बोलवण्यात, आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून येत नाहीत बघायला. सो कारण काही चांगल्या चित्रपटांना येत आहेत, बाई पण भारी देवासारख्या चित्रपटाला जातात, नाच का घुमाला जातात, फुलवंतीला आले लोक बघायला थिएटरमध्ये. असं नाहीये की येत नाही आहेत, आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय कदाचित बनवण्यामध्ये. सो आता मला असं वाटतं की तो एक अरेना ओपन झालाय, ते सोपं झालंय. लोक दे आर लुकिंग फॉरवर्ड टू मराठी सिनेमा. पण आव्हान आता आपल्यासमोर हे की आपण कॉन्टेंट त्या लेवलचा आता क्रिएट करतोय का, आपण ही ऑपॉर्च्युनिटी वापरतोय का. कारण जर का पुढच्या 2 वर्षात आपण तसा कॉन्टेंट क्रिएट करून लोकांना जे हवंय ते नाही देऊ शकलो तर मग ही विंडो जी ओपन झाली ती बंद व्हायला जास्त वेळ नाही लागणार परत. आणि OTT वरतीच लोक जास्त फिक्सेटेड राहतील. सो आणि लॉकडाऊन नंतर OTT-मुळे थिएटरचा सिनेमा आणि OTTचा सिनेमा हे वेगळ्या गोष्टी झाल्यात 2. आधी जे सिनेमे काही छोट्या प्रमाणात छोट्या स्केलवरती कमीत कमी ऑडियन्स करता बनायचे ते थिएटरला त्या सेक्शन्समध्ये चालायचे. तरी आता पब्लिक इज लाईक की नाही ही फिल्म करता मी थिएटरमध्ये जाऊन 300 रुपये नाही, माझं OTTचं सबस्क्रिप्शन आहे, OTTवर आल्यावर पाहिजे. सो आता ॲज अ मेकर आपल्याला हे पण आव्हान आहे आयडेंटिफाय करणं की मी जो चित्रपट बनवतोय त्याला थिएटरचा ऑडियन्स आहे का ही OTTवरती बघणं प्रिफर करतील लोक फिल्म. मग मला बजेटिंग पण त्या हिशोबाने केलं पाहिजे चित्रपटाचं. सो ही खूप आव्हान आहेत. आता मेकिंग हे खूप आव्हान आहे आपल्या पुढे की आपण कशा टाईपचं कॉन्टेंट बनवतो, तो लोकांचा विचार करून आपण बनवतोय की नाही, आणि मग त्याचं बजेटिंग कसं करतो म्हणजे निर्मात्याचे पैसे सुटतील. सोपं झालंय ते आहे की लोक आता विलिंग आहेत यायला, आपण आता त्याला कसं कॅपिटलाइज करतो आणि त्याला यूज करतो ॲज मेकर्स. आपण जर का पुढच्या 2 वर्षात फेल झालो तर मग लोकांना दोष देण्यात काही पॉईंट नाही की तुम्ही आता चित्रपटाला येत नाही आहात. आता आपली जबाबदारी वाढली आहे, इज व्हॉट आय फील. खूप छान. आणि आता जेव्हा तू म्हणालास की कधी कधी आपणही समजून घेतलं पाहिजे की आपला सिनेमा थिएटर रिलीजसाठी आहे की OTTसाठी आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता OTTवरती पाहिलं तर असंही ऐकायला मिळतं की मराठी सिनेमांना म्हणावं तसं OTTवरती जो आहे तो पैसा मिळत नाही किंवा दिला जात नाही. याबद्दल तू काही ऐकलंय किंवा याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? परत आय गो टू द सेम थिंग की जर का नसेल मिळत तर कुठेतरी आपण कमी पडलोय आत्तापर्यंत म्हणून नसेल मिळत. पण इफ आय टेल यू फुलवंती, बिकॉज माझे तेच डिस्ट्रीब्युटर्स आता माझा एक राधा एक मीरा रिलीज करतायत, त्यामुळे त्यांच्याकडनं मला आतल्या हे मिळतात. तर फुलवंतीचं पहिले 10 दिवसाचं रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शन होतं Amazon प्राईमवरती पेपर व्ह्यूवरती. आणि आत्तापर्यंत त्यांनी पिक्चरचं 1/3 बजेटचा धंदा OTTवर केला असेल, म्हणजे बॉक्स ऑफिसचा धंदा वेगळा त्याच्या व्यतिरिक्त. सो असं नाहीये की नाहीये, एकच आपल्याला प्लॅटफॉर्म आत्ता ओपन आहे, अजून प्लॅटफॉर्म्स होतील, पण ह्या प्लॅटफॉर्मवरती तरी धडधडीत वर्षाला 10 चित्रपट जाऊ दे की कोट्यानी कोटीची कमाई करून. मग हळूहळू ते दुसरे प्लॅटफॉर्म्सवर प्रत्येकाला मी नेहमी म्हणतो लोकांना घाई नाही, पेशन्स. अरे पुढच्या 2 महिन्यात सगळं नाही होणार आहे, आधी प्रूव्ह तर करूया. एका प्लॅटफॉर्मवरती आधी आपले झेंडे तर गाडूया, तिकडे वर्षाला 10-12 सिनेमे तरी असे जाऊ दे ना की जिकडे डिस्ट्रीब्युटरला आणि त्या प्लॅटफॉर्मला भरपूर रिस्पॉन्स आला आणि भरपूर पैसा कमवला. मग दुसरा मोठा प्लॅटफॉर्म, तिसरा मोठा प्लॅटफॉर्म ते पण ओपन अप होतील, पण हळूहळू होईल ते. क्या बात आहे. मला सांग की जेव्हा तुला असं कधी लाईफमध्ये वाटते की आपण इथं ना स्टक झालोय, अडकलो आहोत, तिथनं पुढे जाण्यासाठी तू काय पावलं उचलतो? असं रिअलायझेशन होतं का की नाही इथे अडकल्यासारखं वाटतंय बरं का? आय नो मी ना खतरो के खिलाडी केलं ना
त्यातनं मी एक गोष्ट 100% शिकलो माझ्या आयुष्यात. त्या शोनी मला खूप दिलं. प्रेम तर भरपूर दिलं, पण मला ना लाईफ लेसन्स पण खूप मिळाले खतरमधनं. तुम्ही असे डेथ डिफाईंग स्टंट्स जेव्हा करता ना, तेव्हा कुठेतरी तुम्ही स्वतःला ओळखायला लागता एक माणूस म्हणून. जेव्हा तुम्ही फिअर्स ओव्हरकम करत असता तेव्हा एक गोष्ट मला खतरमधनं समजली ना, की कुठली गोष्ट ना बॅगेज घेऊन नाही जगायचं. काल रात्री जे झालं ना तिकडे अडकून नाही पडायचं, ते सोडून दे. आज तुझ्या मनासारखं काही झालं नाही ना, त्यातनं शिक की ते का नाही झालं, पण दुसऱ्या 2 तासात ते सोडून दे. वो वहां पे कॅरी फॉरवर्ड मत करो, वही पे छोड़ के आगे बढ़ जाओ. डोंट कॅरी इट फॉरवर्ड विथ यू. इट्स युजलेस. ते होऊन गेलंय. शिका त्यातनं काय चूक झाली, काय नाही, पण आता सोडा दे. जस्ट लिव्ह इट अँड मूव्ह ऑन. सो आय डू दॅट. त्यामुळे मी आता तरी कुठल्या गोष्टीत अडकून नाही पडत. एका मोमेंट पुरती ते राहतं आणि नंतर आय जस्ट लिव्ह इट अँड आय मूव्ह ऑन. मला माझं काम करायचं. एकतर मोर्टॅलिटी बद्दल खूप मला एक हे आलेलं आहे की खूप कमी काळे सिग्निफिकंट काम करण्याकरता हातात. तुम्ही एकाच गोष्टीत अडकून त्यातला वेळ वाया घालवणं, इज इट वर्थ इट? छोड ना यार, आगे बढ़. मला 10-12 वर्ष आहेत पुढची फक्त मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, OTT वरती सिग्निफिकंट काम करायला, जे पुढचे 50 वर्ष टिकेल असं. तर ते जर का करायचा माझा प्रयत्न असेल तर मी कुठल्या 1-2 छोट्या गोष्टींमध्ये रोज अडकत बसलो तर आय एम नॉट गोना बी एबल टू अचीव्ह इट. आणि तो काळ असा झपझप निघून जाईल आणि आय विल बी लाईक की अरे ह्या गोष्टी करायच्या राहून गेल्या, कारण आपण अडकून पडलो छोट्या गोष्टीत. सो आय डोंट डू दॅट. आय एम लाईक आय जस्ट मूव्ह ऑन. खूप छान. लेट गो करणंच लोक नाही करत आणि मग त्यामुळे ते फ्रस्ट्रेटेड कुठेतरी असतात आणि ते चुकीच्या ठिकाणी ते फ्रस्ट्रेशन निघतं आणि महत्वाच्या गोष्टी करायच्या राहून जातात, कारण तुम्ही त्यातच अडकून पडलं असतात. ज्या गोष्टी क्षुल्लक असतात त्याला आपण खूप वेळ देतो, खूप वेळ, महत्व, एनर्जी, विचार, तुम्ही त्यातच अडकून असता. बाय. म्हणजे मला ना नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा ना विचार करतो की ह्या व्यक्तीला माझं काही चांगलं वाटत नाही किंवा ह्या व्यक्तीला मी आवडत नाही, त्यापेक्षा ना हा जो विचार असतो ना आपला, तो आपलाच खूप त्रासदायक असतो. एक्झॅक्टली. म्हणजे इतरांचे विचार आपल्याला जितकं हार्म पोहोचवत नाहीत ना, तेवढे आपले स्वतःचे विचार पोहोचवतात. 100%. म्हणजे तू विचार कर की एखाद्या व्यक्तीला जर का तुम्ही नसाल आवडत आणि त्या व्यक्तीचा जळफळाट होत असेल तर तुम्ही त्यांनी डिस्टर्ब होण्यात काय पॉईंट आहे? तुम्हाला कळते का की त्या व्यक्तीचा जळफळाट जो होतोय त्यात ती व्यक्तीच झुरतीये. खरं. तुम्ही जर का त्याला अंगाला लावून नाही घेतलं तर तुम्ही खूप हॅपीली तुमचं करतायत. त्या व्यक्तीला त्रास होतो, त्याच्या त्रासाचा तुम्ही का त्रास करून घेताय? सोडा ना. आपण आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवणार, त्याचा विचार करणार, डिप्रेस होणार का? सोडा. किती छान आहे. मूव्ह ऑन. खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आहे. मला सांग की तुझ्यामधला जो इनर क्रिटिक दडलेला आहे तो तुला काय सांगत असतो? टू बी अवेअर. आय थिंक सेल्फ डाऊट हा प्रकार ना खूप महत्वाचा असतो प्रत्येकाकरता. ऑलवेज बी इन सेल्फ डाऊट की मी करतोय. मी एक पुस्तक वाचलं होतं, इंटेलचे प्रेसिडेंट आहेत, त्यांची बायोग्राफी होती, ती मी वाचली होती. त्याचं नाव होतं ओनली द पॅरानॉइड सर्व्हाइव्ह. ओके. ओनली द पॅरानॉइड सर्व्हाइव्ह. यू ऑलवेज हॅव टू बी इन सेल्फ डाऊट. यू हॅव टू बी पॅरानॉइड की मी जे करतोय तर तुम्ही 10 वेळा चेक कराल प्रत्येक अंगाने की ते योग्य आहे का नाही आहे, त्याच्यात कुठे काय चुकू शकतो, कुठे बरोबर होऊ शकतं. इट्स ऑलवेज सेल्फ डाऊट. सो तो क्रिटिक आहे ना, तो क्रिटिकपेक्षा असतं इट्स ऑलवेज सेल्फ डाऊट. ते जागं ठेवायचं. ज्या दिवशी तुम्ही बिंदास अरे मैंने ऐसा बनाया, या ऐसा होगा वैसा होगा, अशी मी आजूबाजूला खूप दिग्गज लोक पाहिली आहेत की जे ह्या सेल्फ डाऊटला हटवून जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले तेव्हाच डाऊनफॉल सुरू झालेला आहे. नाहीतर कोणी माणूस जो कन्सिस्टंटली सक्सेसफुल होत गेलाय ना, युल ऑलवेज सी की सेल्फ डाऊट इज ऑलवेज देअर. की मी हे करतोय, काहीतरी वेगळं करतोय, पण मी सगळ्या अनुषंगाने त्याचा विचार करेन बिकॉज आय एम डाऊटफुल की मी चुकू शकतो, माझ्याकडनं चूक होऊ शकते. हे स्वतःला समजवणं आणि हे ऍक्सेप्ट करणं हे फार महत्वाचं आहे. आणि चूक झाल्यानंतर सुद्धा सांगणं मोठ्याने की येस आय वेंट रॉंग, माझं इथे ते चुकलं, आय डिडंट डू इट वेल, इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट तुमच्या समोरच्या माणसाला सुद्धा ना कॉन्फिडन्स येतो की हा माणूस खरा आहे, ह्याला याची चूक कळली आहे. तुम्ही खोटं बोलून पाट्या टाकायला लागला ना, अरे नाही मी बरोबर केलं होतं, ह्याच्यामुळे असं झालं, समोरचा माणूस मूर्ख नसतो, त्याला कळतं तुम्ही त्याला बनवताय जे बनवता ते. जस्ट ऍक्सेप्ट. याच गोष्टीवरनं मला एक पुढे म्हणजे सो द क्रिटिक इज देअर की या इफ आय गो रॉंग आय क्रिटिसाइज अँड आय से दिस परफॉर्मन्स वॉज नॉट अप टू द मार्क, इट्स नॉट डन वेल. किंवा ही फिल्म माझी, मी माझ्या जुन्या काही फिल्म्सना नावं ठेवतो तर माझ्या त्या हिरोईन साईडनी एकदम हे होतात, नको ना अरे तूच बोलतोय काय, पण म्हटलं घाण झाली आपल्याकडनं फिल्म यार, जस्ट ऍक्सेप्ट इट. जोपर्यंत ऍक्सेप्ट नाही करणार पुढची चांगली फिल्म कशी करू शकू, सुधारणा कशी होईल. गश्मीर थेरपी अनुभवली मी आता. गश्मीर बाबा की थेरपी. सगळ्यांना आशीर्वाद. म्हणजे या गप्पा मला असं वाटतं की संपूच नाही आणि तुम्हाला तेच वाटतंय ना. तर या गप्पांमधलं तुम्हाला नेमकं काय आवडलंय ते खाली कमेंट्समध्ये आम्हाला जरूर सांगा आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठीला.